एक होती हो, ती म्हटलं नाही तुझी नी कृष्णा कळंतरी झाली पाहिजे, एक नंबरचं पैलवान एका गटात लायचा म्हणाला आणि निकाल आमच्या गावातच झाला पाहिजे म्हणला. बर. आणि त्यावेळेला व्हाईस चेअरमन त्यांच्या गावाचा कारखान्याला होता. बर. मग ते म्हणले मग तर एवढे पैसे पाहिजे, पैसे घे कर कुस्ती कर कृष्णा संगत म्हणला. बर. मग झाली तयार कुस्ती करायला हे करायला. मग ते खेळत खेळत हे करीत जे काही हेक मारायला ते लावलं टांगवर ते कोलटतच गेलं. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज आपण ज्यांचं वय वर्ष 76 आहे अशा व्यक्तीजवळ आलेलं आहे. यांचं नाव आहे कृष्णा कळंतरे. कृष्णा गणू कळंतरे हे यांचं नाव आहे, ज्यांना दाढीवाले कृष्णा कळंतरे म्हणून ओळखलं जातं. जे ऑल इंडिया चॅम्पियन आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन 4 वेळा आहेत, त्याचबरोबर नामांकित मल्लांच्या बरोबर कुस्ती खेळलेले असे व्यक्तिमत्व आहे. भोगावती कारखान्यामध्ये ते सर्व्हिस केलेले आहे. त्याचबरोबर मॉस्को रिटर्न पैलवान संभाजी वरोडे यांच्याबरोबर सुद्धा कुस्ती खेळलेले आहेत. असे पैलवान जे काळा इमाम तालमीमध्ये सराव करत होते आणि एक चांगलं नामांकित पैलवान असे होते, त्यांचा कार्यकाल त्यांनी गाजवलेला आहे. असे कृष्णा कळंतरे दाढेवाले त्यांच्याजवळ आलेलो आहे आणि आज त्यांच्याकडून कुस्तीचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार मामा. तुमचं बालपण जे कसं होतं? बालपण तुम्ही लहानपणी कुस्त्या कुठे खेळत होता? ते गावातच खेळता. गावात खेळत? गावातच. कोण वस्ताद होते त्यावेळी तुमचे? त्यावेळेला हे आपलं बाप खेळणारा माणूस असायचा हो, रामा जाधव. रामचंद्र जाधव काय? होय. बरं. मग ते कसे काय काय डाव शिकवायचे तुम्हाला? ते डाव काय आई आम्ही खेळायला लागलो की मी खेळत चांगला म्हणून त्याला म्हणायचा टांग अशी मारायची, बर असं हे करायचं, असं सांगित आम्हाला ते हे करायचा. मग त्या पद्धतीने आम्ही ते करीतच शिकलो. बरोबर. मग तुम्हाला गावात किती वर्षी खेळला असतो तुम्ही कुस्ती? लय वर्षी खेळलो. लय वर्षी खेळायचा? शाळा किती झाली होती तुमची? शाळा 9वी पर्यंत झाली. 9वी पर्यंत. मग कोल्हापूरला जाण्याचा योग कधी आला? कोल्हापूरला हा. तिथे खेळत असताना रंगाकंत्री बी गेले कोल्हापूरला. बर. त्यांच्या वडिलांनी हमाली करून रंगाकंत्रीला नेला. हमाली करून नेला? वा, शाहूपुरीत हमाली आता होते बघा. बर. मग तेवढा रंगाकंत्री चांगला खेळता. बर. त्याच्या थोरला भाऊ चांगला खेळता, पांडू पैलवान ह्यो. हा. खरं रंगात चांगला उंचीबाला आहे, सगळ्यात शहाणा आहे म्हणून रंगालाच नेला. बर. मग त्याला नेला. मग थोड्या दिवसानं महारती कळंत्र्याच्या बी वडिलांनी पाठवून दिला, महारती कळंत्र्याला बर पाठवून दिला. मग आमची परिस्थिती नव्हती काय खरं पाठवायचं कशानं. मग भावाने काही काय केली, ऊस टरकावून तोडूया आणि कृष्णाला लावून देऊया तुम्हाला. होय. बर. आणि असं करून भावाने मलाही पाठवून दिला. मग भाऊ तुम्हाला सगळे पैसे द्यायचे? होय. ते 15 साल बिल येणार तोडण्याचं ते मला तिकडे द्यायचं हो. तेव्हा परिस्थिती आता नव्हत्या हो. बर. बर. मग हे तुळशी धरण झाल्यावर ते गंगा वाहिली हो. बर. 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 मग मला सांगा, तुम्हाला महिन्याला किती पैसे द्यायचे त्यावेळी? किती पैसे देते? 500-600 रुपये हो. बर. 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 मग तिथं कोल्हापुरात तुम्ही कुठल्या तालमीत गेला? काळाम तालमीत. मग तुमचं वस्ताद कोणत्या वेळी? रंगा त्या मल्लूमाळी होती. मल्लूमाळी? होय. मग ते कसा व्यायाम करून जोरात घ्यायचे तुम्ही? व्यायाम हे करायचं चांगला आणि मनानच आमच्या जिद्द होती हो. व्यायाम हे सगळे करायचे आणि कुस्ती करायची. मग त्यामुळे तुम्ही करायचं? होय. आम्ही सकाळी उठलं की नाही ते घालायचे कपडे आणि बावड्याला कलेक्टर ऑफिस नाही का, तिथपर्यंत परत जायचं. बर. मग तिथं वडाच्या ह्याला हे बांधलेलं असायचं, ते हे द्वार बांधलेलं, त्याचा व्यायाम करायचं आणि बसायचं, घाम पुसायचा आणि तिथनं परत तालमीत यायचं. बर. तालमीत आले कापड काढायचे, बसायचं आणि पुसायचं, तेल लावायचं, आखाड्यात उतरायचं. बर. मग ते वस्ताद कुणाचं खेळ म्हणून सांगितले ते खेळायचं. बर. मग तुम्हाला तुमच्याबरोबर कोण कोण असायचं जोडीदार खेळायला? खेळायला लव आलं माणसं असायची. तरी पण एक नामांकित कोण पैलवान असाय का? कोण खेळायचं तुमच्याबरोबर चांगला? कोण जोडीदार होता तुमचं खेळायला? लक्ष्मण वडार. त्याला बी मागणं त्याच्या वडिलांनी पाठवून दिला. ते दगड फोडीचा दुतव्या डोंगरावर. बर. मग ते खेळायचा चांगला म्हणून त्या वडिलांनी जो एकामेकांना विचार केला आणि त्यालाही पाठवून कारण तो खेळायचा आणि संध्याकाळी जायचा गावाकडे. बर. महिपती केसरी वगैरे खेळायची का तुमच्या वेळी? महिपती केसरी खेळत. महिपती केसरी. होय. मग मोठी जोड कोण कोण होती काळा इमाम मध्ये? मोठ्या जोडीत? मोठ्या जोडीत होय. मोठ्या जोडीत महिपती केसरी, भंडार रेटरेकर, नंदगावची 2 होती. बर.
तुकाराम वाकरेकर होता. तुकाराम वाकरेकर होता. होय. चांगली खेळायची ते. खेळायचं. मग त्यांच्या कुस्ती मग तुम्हाला तिथं ऊर्जा मिळायची खेळताना, असं चांगलं वाटायचं खेळताना. बरं. आणि बाहेरलं पैलवान नवीन तिथं आलं की नाही की माझ्या संग तिची कुस्ती लावायची. बर. मी खेळतो डाववाला चांगला. हो, तुमचा डाव कुठला आवडता? डाव टांग, आतली टांग, बाहेरली टांग, हा. कलाजेंग, हा. सगळे डाव माझ्या ह्याच्या डोक्यात आहे. बर. त्या डावात मारायचं, हे करायचं नाही. मारतो तुम्ही. वय वय त्यामुळे चांगलं फेमस. फेमस वय. मग तुम्ही 5 मिनिटात कुस्ती बघा, 6 मिनिट लागत नाही तुमच्या कुस्तीला वय 5 मिनिटात कुस्ती. कुस्ती. अरे वा. तसं डाव होतो नाही, खेळ तसा होता. हो, चटक. बारकाय दांडगे पोरं यायचे, मग ते संगतीचे असणार की नाही, धर एवढं तुझ्या मांडी एवढं नाही, धर त्याला मोडून ये म्हणायची अशी. हो, मग ते तवा आलं की नाही की ते बरोबर आपला डाव त्याच्यावर करायचा. बर. खेळताना धावून लय यायला लागलं की बरोबर कलेजेंगाव बसायला फेकून द्यायचं. बर. मग ते पडायचं. कोलटच जायचं ते पंचाच्या पायात. बर बर. मग असं तुम्हाला भरपूर वेळा हे झालं. वय. मग तुम्ही कुस्त्या ज्या खेळायचा त्यावेळी तुम्ही कुठे कुठे जिंकल्या कुस्त्या? तुम्ही कुणाबरोबर जिंकल्याचा? आता काय आठवणीत आहे. हो, नाही. तर मैदान सगळे भागातनं असायचे, भागातनं हे असायचे, कुस्त्या असायच्या. चालत जायचं आणि कुस्त्या करून यायचं. बर. मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळण्याचा योग आला का तुम्हाला? मोठ्या पैलवानाबरोबर माझे तेवढे झाले बघा. संभाजी तुमची झाली? ती देवाळ्यातच झाली बघा. झाली. त्याला बी फिरविती. आणि काय झालं, त्याने फिरविती अरकरासनी, मठातल्यासनी. मग तिथं कोण उठलं नाही. मग आम्हाला सायकलीत जाताना गावल्या नाही त्या कुठं जायला. पुन्हा आम्हाला जरा वेळ झाला. मग वेळ झाल्यावर आम्ही गेल्याला बघितल्यावर तिथलं कामगार हे सगळे ओळखीच. हो, आजूळ माझं म्हटल्यावर की म्हणले आता बाचंडी झाल्यात, मगाची फिरणारे लोक मठातले सगळे बाहेर आत या म्हणला, आणि तुम्हाला जोडीला जोड वाचन कर देतात म्हटला सगळ्याची. म्हणून त्याने बोलवून घेतले आणि आम्हाने बोलवून घेतली. आणि मग संभावरटे ही लोक जे होते ते रंगाकरंच्या कट्टू ह्याच्या जोडीत नसल्या म्हणायची. हो, मग ते गाववाल्यातली माणसं विचारिक होती. हो, ती म्हटलं नाही, तुझी कृष्णाकरंत्री झाली पाहिजे, 1 नंबरचं पैलवान एका गटात लायचा म्हणाला, निकाल आमच्या गावातच झाला पाहिजे म्हणला. बर. त्यावेळेला व्हाईस चेअरमन त्यांच्या गावचा कारखान्याला होता. बर. मग ते म्हणले, मग तर एवढं पैसे पाहिजे, पैसे घे, कर कुस्ती कर कृष्णा संगत म्हणला. बर. मग झाली तयार कुस्ती करायला, हे करायला. मग ते खेळत हे करीत जे काही हे मारायला ते लावलं टांगवर, ते कोलटतच गेला. बर. निकालच झाला. हो. मग माझा आजोळ ते म्हणल्यावर तिथं दंगा जोरातच झाला. हो. बर. आजोळात. बर बर बर. ही आठवणीतली कुस्ती आहे तुमच्या. तुम्ही मोठ्या मोठ्या पैलवानाच्या कुस्त्या बघितल्या का कोणाकोणाच्या? मोठ्या बघितल्या. आता युवराज पाटील कुस्ती बघितली सर? बघितली. युवराज काय आमच्या बरोबर खेळायचा. युवराज पाटील तर युवराज मोठा झाला आमच्या बसनच म्हणायचा. आमच्या कृष्णासंग नानग्याची कुस्ती होती. बर. कृष्णाने त्याला मारला. कुठं? युवराज पाटलाला? होय. महाराज नाही, हे करताना हो, खेळताना तालीम संघात ह्याच्यात एकामेकाच्या येणं. बर. ओळखी चांगल्या झाल्या. हो. मग त्याची महाराज केसरीची कुस्ती वगैरे तुम्ही बघितली सा? युवराजचे बघितली. तर कुणाबरोबर झाली काय? झाली माप जाणार बरोबर झाली, ती आठवणीत नाही आता. सतपाल बरोबर झाली कुस्ती बघितली सा? बघितली. ती कशी झाली कुस्ती? चांगली झाली कुस्ती. आणि हे करून सुटू बिटून येऊन हे करून बरोबर हे केलं बघा, डावावर बरोबर त्याला मारला बघा. कराडमध्ये कुस्ती झाली, रेडीचा डाव झाला काय? हो, कराडमध्ये काय मी बघितलं नाही. खरं मग खासबाग मधली? खासबाग मधले बघितली. मला सांगा, हरिश्चंद्र बिराजदार वगैरे कशी खेळायची कुस्ती? हरिश्चंद्र बिराजदार वय तो शांततेने खेळायचा. हो, शांत होता. वय घ्यायला जायत नव्हता, शांत असायचा. शांत असायचा. आणि गावला डाव म्हणलं की बरोबर हे करणार, मारणार. मग गणपती आंदेकर यांना खेळायचे बघत्याला खेळत्याला? नाही, आम्ही नाही, ते आमच्या अगोदरचे. ते अगोदरचे. मारुती माने पण अगोदरचे. मग तुम्ही बघितलं तर भंडारी रेटकर बघितला. भंडारी रेटकर कशी कुस्ती काढायची? मग माझ्या हारभाची डाव करीता भंडारी रेटकर हलका तलग होता. 55 किलो गटात काय ते होता त्यावेळेला. ते ऑलिम्पिकला यायला गेलता बघा. तुम्हाला बाहेरच्या देशात जाण्याचा योग आला का? नाही. ते आम्ही शाळेत नसतो म्हणजे आला असता. हो, विद्यार्थी गटातनं आम्ही कुस्ती गटातनं होतो, त्याच्यामुळे जास्त आलं नाही. हो, मग न्यूझीलंडला कधी जाण्याचा योग आला? त्यात काय झालं, हे पैसे असणारे लोक त्यावेळेला न्यायची. हो,
बर. न्यूझीलंडला काय तर जाण्याची योग आलता ना तुम्हाला? होय, न्यूझीलंडला, काय झालं? लुधियानाला. लुधियानाला गेलता? लुधियाना. काय झालं मग तिथं? काय झालं तिथे झाल्यानंतर रेल्वेचा संप जाहीर झाला महाराष्ट्रातनं. हा. मग तो ते कुस्त्याचं म्हणलाले जायचं सगळे अडचण होणार, हे होणार म्हणलाले, आणि कुस्त्यात हे करूया म्हणलाले, सगळी शिवूया म्हणलाले. बर. मग त्यावेळेला आम्ही 2 कुस्त्या केलेल्या होत्या. बर. मग तिसऱ्या कुस्तीला येतवर त्यांचं संप हे झालं. मग तुम्ही गावात आला? नाही, रेल्वेनं मग आलावर तालमीत, हा. कायम तालमीत. बर बर बर. मला एक सांगा, तुम्हाला मोठ्या मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या बघायला भेटल्या का? मोठ्या मोठ्या पैलवान खेळतेल्या कुस्ती खासबागमध्ये वगैरे मैदानाला वगैरे जायचं होता का तुम्ही? जायचं होता. मग त्यावेळी तुम्ही कुणाची भंडारा रेटकरांची आणि कुणाची कुस्ती बघितली का तुम्ही? भंडारा रेटकर तू बघितली का? आठवणीत आहे. ते मध्ये मारुती केसरे, आपलं महिपती केसरे आणि अशा कुस्त्या व्हायच्या. रामा माने वगैरे. रामा माने पिराजेवाडीचा. रामा माने होय, चांगला पैलवान, चांगला खेळ आम्ही पाडीतो त्याला. ती उंची असल्यामुळं तो चांगला वाढत गेला. परत वाढत गेला का? वाढत गेला. उंची हाईट बीट झाल्यामुळं त्याला काय केलं, ते हमालला ह्याच्या होता बिद्रीवर. बर. मग त्याला सगळ्यांनी हे केला, चांगला होईल हे होईल म्हणून सगळ्यांनी एकी केली, आणि त्याला हमालीचं नाव घेतलं, आणि त्याला त्या हमालीचा पैसा कायमतान मी पाठवून दिला, आणि तिथं पाठवून दिला त्याला खेळायला. बर. आणि त्यावर तो चांगला भीत गेला. बर. रामामाने. खरं? होय. आणि उपमहाराज केसरी झाला. होय. ते म्हणजे विष्णू जोशीकरला रामामाने भारी पडतच होते असं म्हणत होते. विष्णू जोशीकर त्यांची महाराज केसरीसाठी कुस्ती झालती. मग ते रामाने त्यांना स्वारी लय भारी घालायची म्हणायची ना. स्वारीचा द्याव त्यांचा चांगला. बर. तुम्ही कोणाबरोबर खेळला असा? तुम्ही पडला का कधी? कोणाबरोबर पडला का कुस्ती खेळताना? पडला का? नाही, कुठं कधीच नाही झाली. कुठं पडलीच नाही मैदानला? मैदान चटक्यात गोष्टी हो. हा. आणि बारक गडी, उंची बारकी असल्यामुळं पहिल्यापासून वय हार कवा नाही हो. कधीच नाही. नाही सोडवायचे किंवा हे करायचे असं काही झालेलं असं. हा. खरं पराजय नाही कधी नाही. मग तुम्हाला गव्हर्नमेंटनं काय मानधन दिलं? तेव्हा देते की, तालीम संघात देत होती. किती? केव्हा वजनाच्या ह्याच्यावर असायचे ते. मी 48 किलोतला, 48 किलो गटाला जे असत ते यायचं तालीम संघात. मग तुम्हाला किती दिले का नाही तालीम संघात कधी? तर देते की. किती? का आता ते लक्षात राहतं. एकदम 2 महिन्याचं 3 महिन्याचं असं यायचं. 10 रुपये बोलवून घ्यायची. नाही 10 का 40-50 असं काहीतरी असतं. 40-50 रुपये. होय, असं एवढं मानधन यायचं. होय. ते तुम्हाला लय वाटायचं त्यावेळी पैसे? तर खोळ्या गती नका. तेव्हा 10 रुपये 1 किलो बदाम आणि हे त्यावेळेला सोडत सगळं हो. हा. मग ते जास्त वाटायचं. होय. मग तुम्हाला तालीम संघाचे प्रमुख कोण होते त्यावेळी? बाळ गायकवाड, राडे सर. राडे सर होते. होय. राडे सर. तुम्ही एवढा प्रवास कुस्तीचा केला, तुम्हाला कुस्ती म्हणून काय मिळालं? काय नाही, काय असं ते बक्षीसच मिळालं. आणि नोकरी तुम्हाला कशी मिळाली? नोकरी गावाल्याने लावला नोकरीला. कुठं? भोगावतीला. त्यावेळेला काय झालं, 1200चा कारखाना होता. हे तुळशी धरण झाल्यावर दासाहेब कौलकरांनी वाढीव केला कारखाना. तो भाग सगळा उसाचा मिळाल्यावर. मग त्यावेळेला 2,500-3 हजारचा कारखाना वाढीव केला. मग त्यावर 14-12-71 बघा 1000 तारीख. मग त्यावेळेला गाववाल्यांनी सगळ्यांनी हे काय केलं, त्यावेळेला आल्यावर म्हणलेली आता गावगावची पोरं घ्यायला लागली. आता आम्ही नवीन घेतलेल्या हे केलेल्या गावची, आणि त्यात पंचांनी ठरवली काय कृष्णाकरंतीला लावूया म्हणलेली नोकरीला. ते म्हणा भाऊ तोडून त्याला पैसे देतात, आणि ह्यो आणि सपोर्ट लागल्यावर तिच्या म्हणा गाजवीर गावाचं नाव म्हणजे, आणि तिने ठरवल्याने मला हे केला लावायला सुरुवात केली. मग ते थोरल्या भावाला माझ्या सांगितलं, इथं पंचकुटा तुका पाटील त्यानं बोलवून घेतला आणि सांगितलं आम्ही उद्या नोकरीला पोरं लावणार आहे गावातली. म्हणाला कृष्णाला तुझ्या पहिला लावणार आहे आम्ही, आणि म्हणला आणि त्याला घेऊन यायचं तालमीतनं, आणि म्हणला उद्या त्याला घेऊन जातो कारखान्यावर आणि लावतो कामाला म्हणला. मग मला न्यायला भाऊ आला तिथं. मग रंगाकरंत्री मारुतीकरंत्री आम्ही खेळायचं होतो. मग भाऊ म्हणला रंगाकरंत्री मोठे आमचे भाऊ, त्याची म्हणला कृष्णाला लोक नोकरीला लावणार आहेत म्हणून मला सांगितले घेऊन यायला. मग रंगाकरंत्री म्हणला ज्या आईला मग भारीच काम झालं म्हणला. तेवढा सपोर्ट लागल्यावर तिच्या भना गावाचं नाव सगळ्या ह्याच्यातनं गाजवी म्हणाला.
तुम्ही ऊस तोडून पैसे देतायचा तर हे आमच्या परिस्थिती म्हणाल्या म्हणाल्या तेवढा सपोर्टानं लागल्यावर जाईल. मग मला म्हणला जा तू आणि गावातून कुस्ती मेहनत पहिल्यासारखीच करायची म्हणला बरोबर आणि भाऊन यायला तर जा म्हणला. मग मी आलो आणि मग ते तुकाराम पाटलांना सांगाय भाऊ गेला कृष्णाला घेऊन आलोय. आलाच बरं झालं म्हटला उद्या मी कारखान्यावर घेऊन जातो आणि चेअरमनला सांगून त्याला नोकरीवर लावून येतो म्हणला. मग लावली नोकरी लावली. बरोबर. मग तुम्ही रिटायर केव्हा झाला? 1/6/9 म्हणजे आज 14/12/71 तारीख. 74 वर्ष वय आहे तुमचं आता? किती आता आहे बघा. 74 वर्ष वय आहे. मग आता रोज व्यायाम करता तुम्ही? व्यायाम हालचाल जायचं आहे. खरं काय झालं हे कुस्ती चाललंय व्हायला ते मला जर आता हे होत नाही. दुखते अंग दुखते नाही हा धाप हे इकडे तिकडे चालता नाही येता नाही होतं. मग मुलगानं काय केलं एक दिवस मंदाला सारखा हे करतो म्हणला दाखवायला तर नेतो मंदाला. मग आधारला नेला दाखवायला. नेल्यावर पाळला बसल्यावर मग किनी डॉक्टरांची पाळी आली. किनी डॉक्टरांनी म्हणला माझं वडील एक कुस्ती वाहिल्यात मशीनवर चेक करून औषध द्या म्हणला. मग देतो म्हणला तसं काही नाही म्हणला. मग मशीनवर उभा केल्यावर त्या पिळकाटून अशा गाठी झालेल्या त्या गाठी नाव मोठ्या व्हायला लागल्या. त्या मोठ्या झाल्यावर रक्तवाहिनी चक्क होणार. मग उभा केल्यावर लेखाला बोलवला. मला म्हटला तू म्हटला ते बरोबर आहे म्हटला की कुस्ती देणारं वाहिलेलं आहे त्यावेळेला पिळकटून गाठी झालेल्या त्या गाठी आता उतरत्या वेळेला त्यांच्या नाव मोठ्या व्हायला लागल्या. ते मोठ्या झाल्या रक्तवाहिन्या चक्क होणार म्हणणार. बरोबर. तुम्ही जर हे करणार असला तर ॲडमिट करणार असला तर अमुक तारखेला ॲडमिट करा म्हणणार. मी त्याच्यावर उपाय करतो आणि आस्ते मी कमी करत आणतो. मग मला मुलगा तसा अमुक तारखेला म्हटल्यावर आणून हे करतो म्हटल्याला वडिलांचे घेऊन येतो आणि तेवढं चांगलं करून माझ्या वडिलांनी द्या म्हणणार. मग आला मागं तसंच हे गेला कामावर गेल्यावर तिथं कंपनीतली माणसं म्हणाली साहेब कलू आणायचा ते मशीन हे करायचं होतं तुम्ही नाही म्हणल्यावर राहीतच झालं. तर नाही म्हणला माझं वडील जरा कुस्ती त्याचं वाहिल्याला येत त्याची घेऊन मी आधारला गेलतो आणि त्या ह्याच्यावर त्याची तपासणीच्या ह्याच्यावर वेळ जरा झाला म्हणून मी आलो. मग त्या कंपनीचा एक माणूस करायला केला होता का नाही तो काय म्हणला साहेब म्हटला तुमच्या वडिलांनी उद्या घेऊन या म्हटला गाडीतनं कराडला शिंदे मळ्यात डॉक्टर आहे म्हटला 1 नंबरचं औषध देतोय म्हटला आणि देशी औषध सगळं आहे म्हटला करेक्ट आणि तुम्ही वडिलांनी उद्या घेऊन या म्हटला मी आणि येतो संघ आणि जायचं म्हटला. मग येतो का माझ्या वडिलांनी एवढं चांगलं करूया मुलगा आहे म्हटला माणसाला. मग मला घराकडे आल्या म्हटला मला कराडला न्यायच्या दवाखान्यात तिथं डॉक्टर एक औषध देतोय म्हणून एक मुलगा आमच्या कंपनीला त्याने सांगितले म्हणला. आलो की मग म्हणला उद्या तुम्ही नाश्ता करा माझ्या गाडीनं जायचं. मग गेलाव हे केलं त्या माणसाला घेतला गेलाव कराडात शिंदे मळ्यात दवाखाना. तिथं गेल्यावर पाळी आल्यावर मुलगा आला मशीनवर चेक करा. अरे बा म्हणला मी मशीनवर चेक केलेलं औषध देत नाही म्हणला. मी पेशंट मशीनवर चेक करतोय आणि काय काय गुण विचारतोय त्याच्यावर मी औषध देतोय म्हणला. माझी काय इतर टाकले हे गोळे ते गोळे असं काय नाही म्हणला. बरोबर आहे. माझं सगळं गणितानं असतंय म्हणला. बरोबर आहे. मला उभा केल्यावर त्या गाठी झालेल्या त्या गाठी सगळ्या दिसायला लागल्या. मग मुलग्याला बोलवला हे बघ कुस्ती देताना वाहिल्याला येईल आणि त्यावेळेला पिळकाटून गाठी झालेल्या ह्या बघ कशा जागी गाठी मोठी दिसतात. मग ह्याच्यावर आता मी उपाय करणार तर आस्ते होणार म्हणला. बरोबर. आज रविवार आला तर की नाही मी आता सलाईन लावणार 2.5-3 तास लागतात सलाईनला. मग राहायचं असलं तिथं राहावा सगळे सोय आहे सगळं आहे म्हणला. आणि जर तुम्ही येऊन जाऊन जर करीत असला असा तर प्रत्येक रविवारी वडिलांची घेऊन यायला पाहिजे म्हणला. बरोबर. मग म्हणला माझी मी सुट्टी असते मुलगा म्हणला रविवारचे मी माझ्या वडिलांची घेऊन येतो माझ्या गाडीत. आता बरं झालं सांगतो. मग असं 10 रविवारी गेल्यावर मशीन उभा केल्यावर त्या गाठी इरगाळून सगळ्या मार्गाला. मग मुलग्याला बोलला बाळा म्हणला बघ पहिल्यांनी काय फरक दिसते का. मुलगा म्हणला हो त्या गाठी लागल्या म्हणला इरगाळून त्या मार्गाला. माझ्या औषधाला पण ते महत्वाचे आहे म्हणला. बरोबर. आता औषध देऊन काय उपयोग. तुम्ही आता मटण खाता? मटण कवा तरी खातोय हो एवढं काय जास्त काही नाही. शेताकडे वगैरे जाता? व्यायाम सारखं सुरू आहे. शेताकडे जाता? हो. मला एक सांगा नवीन पिढीतले आता जे पैलवान आहेत आणि तुमच्या पिढीतलं पैलवान त्यांच्यात काय फरक आहे? फरक काय आता जे पोरं आहेत त्याच्यात फरक काय? फरक काय म्हणजे ते त्या पद्धतीनं हे वागलं पाहिजे हो. आता वागत नाहीत हो. हे पी ते काय बी करतात त्याच्याने ते परवडत नाही आम्हाला. तुम्ही काय तुम्हाला प्यायला मिळत नव्हतं त्यावेळी तुम्हाला प्यायला भेटत नव्हतं काय ते दारू म्हणा किंवा ते काय आम्ही हे चालत नव्हतं आम्हाला.
नाही चालत त्या द्यायला बटा तंबाखूचा नाही बघा. कधीच नाही. नाही नोकरी एवढी केली कारखान्याला, भोगावती कारखान्याला, एवढं सगळ्या महाराष्ट्रातनं सगळ्या कुस्तीच्या फिरलो, संगती केल्या, हे केलं. द्यायला बटा तंबाखूचा नाही. आईच्या शरीरात आलोय तसा आहे. कधीच नाही. काय मग आता जी पोरं व्यसन करते यांना काय सांगणार तुम्ही? काय सांगणं मोडलं बोलते. तरी पण तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल? आता काय खेळाडू चांगलं करायसाठी आमचं हे असतंय हो. बरोबर. तर ते तिथं त्या पद्धतीने ते वागत नाहीत हो. मग त्यांनी काय करायला पाहिजे तेव्हा ते चांगले होतील पहिलवान? मला सांगेल त्या पद्धतीने वागत गेलं पाहिजे. म्हणजे काय तुम्ही काय सांगू इच्छिताय त्यांना? आम्ही काय हे खेळत असला की नाही तर हे खेळायचं आणि खायचं पदार्थ जे आई वडील देईल तेच खायचं. दुसरा संगतीमुळे ह्याच्यामुळे कुठं पदार्थ खाईत बसायचं नाही. म्हणजे कुठला पदार्थ खायचा नाही म्हणताय? काय खायला पाहिजे पोरांनी? केळं खायला पाहिजे का? नाही केळं असं काय नाही. केळं खाण्याबद्दल काय नाही. केळं बदाम वगैरे हे खाल्लं पाहिजे. प्रोग्राम करतात मटण मग ह्यात चटावत्यात असंच नाद लागत जातात. मग त्यांनी हे व्यसन करू नये असं करू नये. हा बस व्यसन एवढं नसायला पाहिजे बघ माझं म्हणणं आहे. कुठलंच व्यसन द्यायला वाय बटा एवढा नसायला पाहिजे. महत्वाचं ते पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळं जीवनात मिळवलं म्हणायचं. वा वा महत्वाचं ते. व्यसनामुळे पोरं आता वाया वाया झाले. जाते. आहार चांगला खाल्ला पाहिजे, जेवण वगैरे चांगलं केलं पाहिजे. भाजीपाला हे सगळं पौष्टिक खाल्ला पाहिजे. आहार तुमचा आहार काय असायचा त्यावेळी? आमचं ते भाजी हे भाकरी हे आमचं जास्त असायचं. बरं. आई मटण अशी एवढं त्याला टाकला का नाही त्या तव्यात भाजी परतायची पोकळ्याची आणि ती आम्हाला द्यायची. आम्ही एक एक भाकरी खायचो. त्याच्यावर चटणी जरा टाकायची नाही. एवढं गोड लागायचं काय नव्हतं ते. बरोबर. आणि परिस्थिती गरीबीची. आणि संध्याकाळी दूध गलासभर दूध द्यायची आई. होय. परिस्थिती नसताना पण. होय. आणि त्यात तुम्हाला समाधान वाटायचं. होय. आज सगळं मिळते मुलांना तरी सुद्धा मुलं समाधान नाही. बरोबर आहे. सगळं मिळतं. आम्हाला त्यावेळेला थंडाया मिळत नव्हत्या. आम्ही दूध खालवर करायचं आणि प्यायचं. आणि दुसरी परिस्थिती होती की थंडाई प्यायचं. आणि तुम्ही दूध आम्ही प्यायचं. दूधच प्यायचं खालवर करून रंगा करून तरी आम्ही. खरं. होय. जर तुम्हाला त्यावेळी जर खायला चांगलं मिळालं असतं तुम्ही आणि चांगलं पैलवान झाला असता. झाला असतं की त्याला काय मागणं मिळायला लागलं करत तर आम्ही रिटायर झालो. त्यात कुठल्या डिपार्टमेंटला होता? मेकॅनिकल मध्ये. मग किती वर्ष केली सा नोकरी? 14-12-71 तारीख. आणि 9 म्हणलं 1/9 रिटायर. 71 म्हणलं ती 29 वर्ष आणि ही 9 म्हणजे जवळजवळ 38 वर्ष नोकरी केली सा. हो. 38 वर्ष. थोडा वेळ दिवस पहिलवान म्हणून चेअरमन मला ह्याला पाठवला होता तालमीत. बर. आणि तिकडे मला पगार देते. होय. बर. आणि नंतर मग कारखान्यावर आला असा. मग चेअरमन चांगलं लग्न झाल्यावर कारखान्यावर हजर व्हायचे. बरोबर. तर तू खेळायचं तिथंच. टाइम पेपरला बोलवला त्याची हजेरी मांडायची म्हणला. कृष्णाजी महिन्याला ते वेलपर साहेबाला बोलवला. त्याचा महिन्याचा पगार काढून तू कुठं खेळा काळामतल शनिवार पेटल तिथं मला पाठवून द्यायचा. बर. म्हणजे एवढी सोय केली तुमची. चेअरमन कोण होते त्यावेळी? दासाहेब खोलोकर. दासाहेब खोलोकर. बर बर बर. तालीम संघाकडून काय मानधन मिळतं आता? नाही काय नाही मिळत. ते सरकारी पेन्सिल जातात ते आम्ही रिटायर व्हायला तर कारखान्याला पेन्सिल चालू झाले. पेन्सिल तेवढी मिळते 1529 रुपये महिना. ती नॉर्मल पेन्शन आहे. बरं बरं. बाकी तुम्ही तुमच्या केलेल्या कार्यकालाबद्दल समाधानी आहात का? समाधानी. मी रिटायर झालो तर मुलगा डिग्री होऊन इंजिनियर झाला. पायाला पाय होती बहिणीनं उभा केला. तिने बी लेखी पाटलं घरांना गेल्या. तिने बी जवाई नोकरदार आहे. बरं. काय देवाण द्यायचं. चांगली गोष्ट. बाकी काय नाही. समाधान पुण्याईनं माझ्या सगळं चांगलं झालं. येस. आज पैलवान कृष्णा कळंत्रे दाढीवाले यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतोय आणि यांच्याबरोबर बोलताना यांचं वय वर्ष 76 आहे आणि तरुण असल्याचं त्यांचा आवाज आहे आणि बोलण्याची पद्धत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि फार मोठी ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व असं मला वाटतंय. एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो. नमस्कार मामा.